79-80 माझी म्हातारी 75-76 आहे. मला एक मुलगा एक सून आहे. मला एक मुलगा एक सून आहे. विचार दुनियाचा विचार येते देवा. माझं जवानपणातून म्हातारपण तर चांगला आलं रे. पण इथून माझं जे शेवटचं म्हातारपण आहे हे कसं जाईल. लोकांचं पाहतो कोणाचा बाप कुठं आहे, कोणाचा बापा कोणी आपल्या बापाला वृद्धाश्रमात टाकतात. अबे लेकाच्या बापाला तुझ्यासाठी एवढं काय अख्खा जीवन घातला आणि जेव्हा त्याच्यावर पाणी येते तेव्हा त्याला वृद्धाश्रमात टाकतात. का तुला त्या आईच्या दुधाची किंमत समजलं नाही. मलाही विचारते बाबा माझा मुलगा त्याचा नाही करत. मी माझी बुडी आणि मी आमच्या दोघांचं कसं करते होते का नाही भगवान जाणे. चला काय का सोडा कार्तिकचा महिना मला मी सकाळी देवळामध्ये काकड आरती करता गेलो. काकड आरती संपली 6 वाजता. आपल्या म्हाताऱ्याबरोबर देवळावर बसलो होतो. आतापर्यंत 12 वाजले. त्याला घरी गेलो पाहिजे. चला घरी जा. अरे दरवाजे सगळे खुले. एका रुग्णाकडे पाहतो कोणीच नाही. माझी सून नाही दिसत, माझी बुडी नाही दिसत. असल गोटीचे त्याने बसली नाही तर घरातच असं आवाज मारून पाहतो. बुडे ए बुडे कार माझे नाथ नारी पार्वती ग पार्वती. आली माय पार्वती. तुझ्या जेव्हा शरम नाही लागत कुठला सुटका पुढके पुढके पार्वती पार्वती जवळच बसू. जवानपणाचा तसा केला जवानात भुजले पापड मोडणं झाले आणि आता इथे काकत आहे माझ्याकडे कुठे भुजले पापड जवानपणात काय केलं बिना पुढके पुढके एवढी स्टेट कमवली. वाबरा घातले काही काय कमवलं बिना एवढं म्हणजे कुठलं सुटलं का नुसतं माझं हाक मारत राहता. काहीच काम नाही काय म्हणजे काहीच काम नाही. आता वरी केले काम आता कोणतं काम करायचं. तुम्ही काम मुली बोलावले बरोबर आहे. मला सांग आपल्या पोटी एकच पोरगा आहे. हो मला विचार येते म्हातारे अरे आपलं जवानपणातून म्हातारपण आलं आपल्याला. आपला एकच पोरगा हो मामेशा आपल्याला पोषण करणार पोषण हो थांबणे पोसन मग माया मैसा माया मौसा 9 महिने 9 दिवस माया पोटात ठेवलं माया पोराला. चांगलं संगोपन दिलं काम नाही करवलं माया. तुझा पोरगा हो मायाच पोरगा. तू एकटीलाच होय आणि मान आहे नाशी म्हणाली का तुमचं नाही म्हणून. नाही मी म्हणाली का पागल कुठली. हो मा पोरगा पैसा आहे व पण माईसून आहे ना मोठी खेळा काय व माईसून. तिच्याबद्दल एक शब्द बोलायचं नाही. काऊन काय तू आता माया सुनेला काही बोलायचं नाही. तू राव राव दंड सुरू काढू. तू एवढं दंड काय बरं एक दंड
माझ्या सुनानं काही म्हणायचं नाही. माईसून हे पुढे माईसून लाखात एक. मी नाही म्हणाली खावं मग तू लाखात सुने काय पण तिच्यातले गुण धड नाही तिच्यातले चांगले गुण आहेत. नाही गुण आहे तूच वाईटून आहेस. सुनसी कधी मी झगडली खावं नाही ना कधी झगडली मी मला काही माहित नाही. अरे किती काय काय केलं तर सून सून पडी होते आणि सासू सासू पडी होते. अहो तुम्ही म्हणता सगळं तुमचं बरोबर आहे पण माझ्या श्रीधर नाही वागत बा तुमची सूट हवं तिचा समोर जावाला एवढा भेव लागते ना मले मारते का ठेवते होता जीव लागते माया तुले पहिलेच म्हणलो पार्वती आपल्या भावाची पोरगी नको मागू मागलो पण तू ऐकलीस. हवं माई भाषी मागीन म्हणालो तर कशी बी आपला करल म्हणून पुढला पुढलीचा माझ्या भावाची पोरगी म्हणाली मी रक्ताची नाही तर रक्ताचीच बांधून ठेवी म्हणाली तर या पोरीनं या पट्टीनं एकच काय केलंय कुणा ठाऊ कधी दिवस आपले जातीतले कसे नाही मटार पण कसं जाते जेवण भेटते का झाडाचा पाला खावा लागते तर काय सकाळपासून हाका मारते जोरा जोरानं पुढे 12-1 वाजले आता 1-2 वाजले तू मला सांग 1 वाजेपर्यंत कोण उपाशी राहते पुढे 3 वाजले ना मला भूक नसर लागली अशी भूक लागली का का खाऊ ना का नाही सकाळी चालू पोर रमजानला चांगला भूक लागली हो आलू पा खाला तर हगावाला गेलो पण मी पोटून आणून देऊ आता तुम्हाला खावाले जेव आणू दे जेव आणू दे त्या स्वयंपाक खोलीत ते पट्टी सोपा केली ते बाई पण ते येऊ देत नाही त्या गंगाजवळ जावाला करत होते सांगा ते कुत्री जेवानी कशी जावं त्याच्याजवळ मी अहो गजापाशाशी लपत चुकत झालं गं दुधू राहू नाही नाही ते तर माझी कंबर मुळाची हवं कंबर बोळाची तुले सरम त्या दिवशी भूक लागली की येईल चांगलं जावं चुलीपाशी ताटात घेऊन देवा हिनं राय राय केलं गेले मारून नाही ते हिनं राय राय केलं गजातच तोंड टाकलं गंधामध्ये थोडसा तो वाचला होता पाहिलं ताट भरून म्हणलो आणि घेतली गंधातच कालव कालव करून गजात पण हाताला खायला पाहिजे ना गंधा खात होती त्याची तोंड टाकलीस ना आणि तो गंज तेवढा फसला का सांगतेस बुडक्या का सांगतेस खेळण्या तू आता खेळण्या म्हणू नको खेळण्या म्हणू नको तुम्ही असं म्हणा तुम्ही जेवण आणून दे तुम्हाला हो मी पुढे अव पुढे जिया जीवा मला कोणी नाही मला जेव 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 तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी मी माझ्यासाठी तुम्ही वा एकमेक पाहून जीवन काढू कसं आहे आपण बसा रुपयाची त्या सुनील का करते तू माझ्यासाठी मी तुझ्यासाठी मलाही आपल्या सगळं काही जमिना तरी चालतं बसता का आता खेळ मागायचा ठीक आहे गुडपणा मध्ये पा लागलीच या खेळ मिळाले कसा ना कसा बोलते खेळ ना कोटचा नाही इकडे सोड याच्या पाय माहिती करते ना त्याला तुझ्या पद्धतीने मला टाकू 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 बोलते खेळण्या काय तू अजून तू उचलूच नको टंडा टंडा काय आता ते म्हणाय हो मला मोठा बेवस लागते बाई अशी धावणच पडते इजा जवानी एक बाई गा माझे सुनपुरी येदू अगं ये सुनपुरी बोले नाही ना मग येदू म्हणली वा सुनपोरी सुनपोरी म्हणली पुरणपोळी आलं पाहिजे ना आलं पाहिजे इकडे गॅस आहे ना मग सुटतोय ना गॅस आल्यावर ये दुगा माझे सुनपुरी येदू येदू गाणी कटकट चालू खेळची आवाज येते ना झोपलीच होती का आतापर्यंत झुटाची काही अनेक वेळ येऊन राहिली ती आता झाली
झाली या खेळवा खेळमीची कटकट चालू. सकाळ नाही होत बाई तर झाले सकाळपासून याला गिळाले पाहिजे निसता. आणि काम तर पाहिलं तर कवडीचं नाही. सकाळी उठला की सुनबाई चहा, सायंकाळ झाली की सुनबाई चहा. जशी मी यायची मोलकरीनच लागली. सून नसून या घरातली मोलकरी लागली बाई. सकाळी उठल्यापासून कामधंदे करते. आणि हे खेळवी नुसती खाटला म्हणत राहते. पण हा खेळवा तिच्यासोबत त्या दिवशी दवाखान्यात भरती होता. मरते म्हणली काय मरते भाऊ नको सुभा झाला. कुठं मरते ना कुठं राहते. मेले तर संपला तरी चालली जाते मागची. मध्ये रवरव आवाज देते. हिची चांगली पाठ खाजवून राहिली. आज हिची चांगली वरातच काढते. हो जाऊ द्या ताई थांब इथं पाहिजे त्या सुनाला चांगली दिसली खेळी म्या पाय ना आता सासूबाई अहो सासूबाई जेवण तो ताट कर आता मी. सासूबाई सुनबाई सासूबाई आवाज दिले. अहो तुम्ही आवाज दिले ना मी हातातले काम फेकून दिली धावत आली. हो सुनबाई तू अशी श्रोतच बोललीस ना माझ्या जीवाला लई बेस लागते बघ. का म्हणते व सुनबाई हातातले काम फेकून देवाचे वाटते. हातातले काम फेकून द्यायला म्हणते. अन्नात फेकलं का घरात फेकलं तुमच्या तोंडात फेकलं. सासूबाई आवाज दिले. सासूबाई सुनबाई काय माया गुडघ्याले मुली लई भूक लागली. हो पाहिलं मग 2 वाजून गेली. अजून पोटामध्ये एक बी घास नाही माया. माया कंपटला म्हणे जीव लागते व. आणि तुझ्या सासरा तर पूर्ण गलंगूनच गेलाय. बरोबर आहे जी बरोबर आहे. माझ्या सासरे भावाला आणि सासूबाईला भूक कशी नाही लागणार. माझी सासूबाई पहाटेला 4 वाजता उठते. पहाटेला 4 वाजता उठते. 4 वाजता उठल्यापासून घरातले सगळे काम करते. माझ्या अंगाला धक्का सुगा नाही लागू देत. पण माझे सासरे बोवा यांचं तर सांगूच नका. शेतामध्ये जे राबते माझ्या नवऱ्याला एक कामाची हे नाही गरज नाही. पुरे काम हे एकटेच करते. काम खेळबे आयता गिडाले पाहिजे. भूक लागली कोण्या कामाला जातेस कोणत्या कामाला जातेस तर तुले भूक लागली एवढ्या सकाळी भूक लागतं. भूक मध्ये टाकून बोलू नको. अब ते आता नको देऊ. कुत्रीच्या मध्ये धाव नको पुढे बाय आवड तू जास्त बडबड नको लावू सकाळी बाय माग. जेव्हा पाहिला तेव्हा पाहिला हे पाहिजे खायचं पाहिजे दिसतं. काम तर हे काहीच नाही होत. मोडून नाही होत. नुसता गिळाले पाहिजे फुकट खाय. मी केलं माझ्या पोराचा. कम नवरा नाटक बनावा राबले मी दोघे नवरा बायको. हा एवढा घरदार आपल्या पैशानं बांधलंय. आईच्या पिठावर रेड्यावर आली कायच्या आईच्या पिठा नवऱ्याचं घर वे नवऱ्याच्या भरसावर राहते. त्या भरसावर खाते का बघ या बापाचा नाही कसं म्हणते काय म्हणाले. या बापाचा नाही माझ्या बापाचं नाव नाही घ्यायचं. माझ्या बापाचं नाव घेते. माझ्या बापच्या घरी खाले ते तुझी आज खात्री पुरवली ना तर मी काहीच नाही केली. बघ तुझ्या चांगले पाठी जीवन घेते तुला जीवन घेते खेळ
राहू दे का इथला 2-3 व्हिडिओ बनवायचे आहे ना मला का हा माय